ह्या चिमण्यांनी नुसता वैताग आणलाय. ह्यांचं काय करावं हा माझ्यासाठी मोठा प्रश्नच होऊन बसलाय. आज सकाळी मी मॉर्निंग वॉकसाठी निघाले आणि तिकडं मला एक खजुरासारखी दिसणारी 2 झाडं दिसली. त्यांना फळं पण लागलेली. काढायचा प्रयत्न पहिला केला, पण ती काय माझ्या हातालाच आली नाही. बुटक्या लोकांचं स्ट्रगल आणि दुसरं काय. मग दुसऱ्या साईडला जाऊन जी काही 4-5 फळं माझ्या हाताला आली ती मी ओढून घेतली. बघितलं तर हे खजूर नव्हतं, खजुरासारखंच दिसणारं वेगळंच काहीतरी होतं. घरी येऊन बघितलं तर इथे एक अंडं फुटून पडलेलं होतं. इकडं अशी एक चिमणी मरून पडलेली होती. नेमकं काय झालंय काय माहिती. मग मी इकडं तिकडं बघितलं तर आवळ्याच्या झाडावर मला एक छोटंसं घरटं दिसलं. त्या घरट्यात अजून काही अंडी नव्हती, पण जे काही होतं ते हे असं झालेलं होतं. कुणीतरी ह्यांना मारून टाकलेलं होतं. मग नंतर मी ती चिमणी पण साफ करून घेतली, कारण तिच्या वासाने परत कोणी साप किंवा उंदीर आतमध्ये यायला नको, म्हणून मी तिलाही उचलून टाकलं. आणि इकडच्या साईडला गेले तर हे अंजिराच्या झाडाला एक अंजीर लागलेलं होतं. ते अंजीर असं चिमण्यांनी टोकरलेलं होतं. ते काही पिकलेलं पण नव्हतं, तरी हे अशा त्रास देतात. आणि मग जे काही पिकलेलं अंजीर होतं खाली एक, ते मी खाऊन बघितलं तर खूप जास्त गोड होतं. आणि मग मी वरती आले. वरती येऊन बघितलं तर ह्या चिमण्यांचं बघा काय चाललेलं होतं. ह्या दोघी अशा खिडकीत बसून खिडकीच्या काचेवर टोचा मारत होत्या. ह्यांचं काय करावं मला काही समजतच नाही आहे. एक दिवशी या अशा टोचा मारून मारून काच फोडणार हे नक्की. नंतर माझा स्टेप काउंट बघितला तर तो 10,000च्या पुढंच गेलेला होता. हे तर ठीक आहे, पण खाण्याचं काय करायचं? आपला तर आपल्या जिभेवर तावाच नाही.